पिण्याच्या पाण्याचा एक एक थेंब आतापासूनच जपा, भविष्यात भीषण टंचाईची शक्यता. आमदार हरिभाऊ पिंपळे यांचे मतदारसंघातील जनतेला कळकळीचे आवाहन. यंदाचा पावसाळा अक्षरशः पावसाविना कोरडा जात असल्यानं मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघासमोर आगामी काळात पाणी टंचाईचं गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आषाढी एकादशीच्या सुमारास काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसानं मोठी दडी मारली आहे. त्यामुळे शेतातील पिके करपण्याच्या मार्गावर असून भूजल पातळीतही घट होण्याची भीती व्यक्त होतीये. या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणी संकटाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी आजपासूनच पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असे आवाहन आमदार हरिभाऊ पिंपळे यांनी केलं आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यास त्याचा थेट परिणाम विहिरी, बोअरवेल, तलाव, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर होणार आहे. भूजल पातळी खालावल्यास अनेक गावांमध्ये बोअरवेल कोरड्या पडू शकतात, विहिरींचे पाणी आटू शकते आणि टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ शकते. ग्रामीण भागातील जनतेबरोबरच शहरातील नागरिकांनाही पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात, कमी दाबाने पाणी पुरवठा, अनियमित पाणी पुरवठा अशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पाणी टंचाई केवळ पिण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर त्याचे दुर्गामी परिणाम संपूर्ण जनजीवनावर होतात. जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणं कठीण होऊ शकतं, शेतीसाठी पाणी मिळणं अवघड होऊ शकतं, हातपंप व विहिरीवर गर्दी वाढू शकते. पाण्यासाठी महिलांना व नागरिकांना दूरवर जावं लागू शकतं. शाळा, रुग्णालय, बाजारपेठा, लघु उद्योग आणि दैनंदिन व्यवहारांवरही पाणी टंचाईचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संकट निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संकट येण्यापूर्वीच पाण्याचं नियोजन करणं ही काळाची गरज आहे. पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, नळ सुरू ठेवून पाणी वाया जाऊ न देणे, घरगुती वापरातील पाण्याचा शक्य तितका पुनर्वापर करणे, गळती असलेला नळ व पाईपलाईन तातडीनं दुरुस्त करणे, तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. प्रत्येक कुटुंबानं पाण्याची बचत ही केवळ सरकारी यंत्रणेची जबाबदारी न मानता आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी असून पुढाकार घेण्याची गरज आहे. आज आपण वाचवलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब उद्या एखाद्या कुटुंबाची तहान भागवू शकतो. भविष्यातील पाणी संकटाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी आतापासूनच पिण्याच्या पाण्याची काटकसर करावी. पाणी उपलब्ध आहे म्हणून त्याचा अमर्याद वापर न करता प्रत्येक थेंब जपला पाहिजे. प्रशासनासोबत नागरिकांनीही पाणी बचतीच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार हरिभाऊ पिंपळे यांनी केलंय. दरम्यान पावसानं अशीच दडी मारली आणि उपलब्ध जलसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही, तर आगामी काळात पाणी आहे तोपर्यंत बचत नव्हे तर पाणी वाचवा, भविष्य वाचवा या भूमिकेतून प्रत्येक नागरिकानं कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजची पाण्याची उधळपट्टी उद्याच्या पाणी टंचाईचं कारण ठरू नये, यासाठी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरानं पाण्याचा एक एक थेंब जपण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.